तुम्ही दररोज चुकीचा नाश्ता करताय का? अनशापोटी या गोष्टी खाणं ठरू शकतं धोकादायक. सकाळी झोपेतून उठल्यावर आपलं पोट पूर्णपणे रिकामं असतं. अशा वेळी दिवसाची सुरुवात आपण कोणत्या पदार्थांनी करतो यावर आपल्या पचनसंस्थेचं आरोग्य आणि संपूर्ण दिवसभराची ऊर्जेची पातळी अवलंबून असते. अनेकदा आपण खूप निरोगी किंवा ताजेतवाने मानले जाणारे पदार्थ सकाळी अनशापोटी खातो, परंतु आरोग्य अहवालानुसार आणि काही ठराविक पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने ॲसिडिटी, छातीत जळजळ, गॅस आणि पोटाचे आजार उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी टाळाव्यात अशा प्रमुख 5 गोष्टी कोणत्या? चला जाणून घेऊया. 1. चहा आणि कॉफी. भारतात बहुतेकांची सकाळ ही बेड टी आणि गरमागरम कॉफीने होते, पण रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे पोटासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते. चहा आणि कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफीनमुळे पोटातील नॅचरल ॲसिडिटीचे प्रमाण अचानक वाढते. छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, मळमळणे आणि दीर्घकाळात अल्सरची समस्या निर्माण होते. 2. आंबट फळे आणि फळांचा रस. संत्री, मोसंबी, लिंबू किंवा द्राक्षे यांसारखी व्हिटॅमिन सीने समृद्ध असणारी फळे अत्यंत गुणकारी आहेत, पण ती सकाळी रिकाम्या पोटी खाणे योग्य नाही. या फळांमध्ये नैसर्गिकरित्या जास्त प्रमाणात सायट्रिक ॲसिड असते. संवेदनशील पोट असणाऱ्या लोकांना याने तत्काळ जळजळ, गॅस आणि ॲसिडिटी रिफ्लक्सचा त्रास सुरू होतो. तर 3. टॉमॅटो आणि टॉमॅटोचा रस. अनेक लोक सकाळी टॉमॅटो ज्यूस किंवा टॉमॅटोचे सलाड खातात, जे रिकाम्या पोटी पोटाला त्रास देऊ शकते. टॉमॅटोमध्ये असणारे टॅनिक ॲसिड पोटातील जठराग्नी सोबत मिसळून पोटाची जळजळ वाढवते, ॲसिडिटी वाढणे आणि पोटात दुखणे. 4. तिखट, मसालेदार आणि उरलेले अन्न. रात्रीचे उरलेले तिखट पदार्थ, लोणची, चटण्या किंवा जास्त मसालेदार नाश्ता सकाळी खाणे पूर्णपणे टाळावे, कारण रिकाम्या पोटी मसालेदार घटक थेट पोटाच्या अस्तराला उत्तेजित करतात. परिणाम: पोटात तीव्र अस्वस्थता, मळमळ आणि पचनक्रिया बिघडणे. 5. अतिगोड पदार्थ किंवा पेस्ट्रीज. सकाळी गोड शेवया, केक, बिस्किटे किंवा साखरेचे जास्त प्रमाण असलेले ज्यूस पिणे टाळा, कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक खूप वाढते आणि थोड्याच वेळात पुन्हा वेगाने खाली येते. परिणाम: सकाळीच खूप थकवा जाणवणे आणि थोड्याच वेळात तीव्र भूक लागणे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय खाता? वरीलपैकी कोणती सवय तुम्ही बदलणार आहात? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही महत्त्वाची आरोग्यदायी माहिती तुमच्या कुटुंबियांसोबत व मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करा आपल्या बोल एमएच या चॅनलला. धन्यवाद.